आम्ही सर्वजण नामधारक आहोत. पाचही अवताराचा आम्हाला परिचय आहे. तुम्ही जर स्वतःच्या मनाला जर प्रश्न जर केला आणि तुम्हाला जर कोणी जर विचारलं की तुम्हाला कोणता अवतार जवळचा वाटतो, मला तरी वाटतं की नामधारक जी मंडळी आहे ती नक्कीच म्हणतील की आम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार फार जवळचा वाटतो. तो यासाठी जवळचा वाटतो कारण की तुमचं सर्वांचं सांसारिक जीवन आहे. सांसारिक जीवनामध्ये खास खळगे आहेत, चढ उतार आहेत, सुख दुःख आहे, आपत्ती विपत्ती आहे. आणि मग जेव्हा तुमच्या जीवनामध्ये एखादं संकट निर्माण होतं त्यावेळेला आपण सारे अवतार बाजूला करतो आणि पहिल्यांदा आपल्याला अवतार आठवतो तो म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार. आपल्या खेटासमोर होतात. बाबा लोकांना आपण विचारतो की बाबा आता नेमकं काय केलं पाहिजे. आमचे आप्पा बसले व्यासपीठावर, त्यांना सांगता अनुभव आहे. आणि मग श्री दत्तात्रय प्रभूंचं नेमकं कोणतं पारायण आम्ही केलं पाहिजे, किती स्मरण केलं पाहिजे, किती जप आम्ही केला पाहिजे, श्री दत्तात्रय प्रभूंना आम्ही कोणता उपहार दाखवला पाहिजे, एवढं सुद्धा सारं ते विचारलं जातं. कसंही असू द्या, परंतु आम्हाला जेवढं कळतं त्या भावनेतून का होईना, परंतु श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतो आणि आमची जी साधना आहे तर ती साधना देखील तिथे आचरण्याचा प्रयत्न करतो. बंधूंनो, आज आपण विचार करत असताना मी येण्याच्या आधी आरती संपन्न झालेली आहे. किरणदादांना फोन केला, म्हटले उपाराची आरती सुरू आहे. मी म्हटलं आता थोडं उशीर जरी झाला तरी हरकत नाही, कारण उपाराची आरती म्हटल्यानंतर आपला जो भाव असतो तो भाव पूर्णपणे ओसंडून वाहत असतो आणि आपल्याला असं वाटतं की हाही उपहार देवाने स्वीकार केला पाहिजे, तोही पदार्थ देवाने स्वीकार केला पाहिजे आणि श्रद्धांच्या अंतःकरणाने ते आपण करत असतो. पण कधी विचार केलाय का की श्री दत्तात्रय प्रभूंना नेमकं काय आवडतं आणि श्री दत्तात्रय प्रभूंना काय आवडत नसेल बरं? बाबा आम्हाला पंचावताराची लिस्ट देतात, यादी देतात आणि म्हणतात की बाजारातून अमुक पंचावतार उपहार संपन्न करायचा तर या यादीप्रमाणे सगळं साहित्य तुम्ही घेऊन या. मग आम्ही जातो बाजारामध्ये, मिठाई घ्यायची असते. मिठाई घेत असताना देवाला कोणती मिठाई आवडते हा प्रश्न कधी आपल्याला पडत नाही, पण देवाला देत असताना पहिला प्रश्न हा असतो की मला कोणती मिठाई आवडते. जर का समजा बाबांनी सांगितलं असेल की अमुक लाडू तुम्ही उपहारासाठी घेऊन या, आपण म्हणतो बाबा ते लाडू आणतो, त्याच्यापेक्षा आपण शेंगदाण्याचे लाडू घेऊन या ना, कारण मुलाला शेंगदाण्याचे लाडू त्याला फार आवडत असतात. त्याला माहिती असतं एकदा उपहार दाखवला की त्याच्यानंतर सगळा प्रसाद आपल्याला मिळणारच आहे. देवाला एखादं फळ जर समर्पित जर करायचं जर असेल ना तर नेमकं देवाला कोणतं फळ समर्पित केलं पाहिजे याचा आपण विचार करत नाही. ते फळ सुद्धा निवडताना आपल्या आवडीचा आपण तेथे निवडत असतो. कधीतरी विचार केला पाहिजे की देवाला नेमकं काय आवडतं, कोणता पदार्थ देवाला आवडतो. तुमची जरी ठरले की श्री प्रभू अवतार म्हटल्यानंतर विशिष्ट पदार्थ श्री प्रभूंना समर्पित करायचा, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार म्हटल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना विशिष्ट पदार्थ तेथे समर्पित करायचा, परंतु श्री दत्तात्रय प्रभू चरित्रामध्ये जर बघितलं तर तेथे बहुतांशी पदार्थाचा उल्लेख मात्र तेथे बघायला मिळत नाही. आणि तो प्रश्न निर्माण होतो की श्री दत्तात्रय प्रभूंना नेमका कोणता पदार्थ आवडतो. आता आमच्या गावात मला संधी दिलेलीच आहे आणि म्हणून मी सुद्धा आज तुम्हाला नेमका श्री दत्तात्रय प्रभूंना कोणता पदार्थ आवडतो हे मी तुम्हाला आज मात्र मी सांगूनच ठेवतो की जेणेकरून पुढच्या अवतार दिनाच्या वेळेला तुम्ही सर्वजण तो पदार्थ घरामध्ये बनवला आणि घरामध्ये बनवल्यानंतर तुम्ही तो श्री दत्तात्रय प्रभूंना तेथे समर्पित करता. पण खरं सांगू का, तुम्हाला जर तो पदार्थ जर बनवायचा जर असेल ना आजपासून पुढच्या अवतार दिनापर्यंत तुम्हाला तो पदार्थ बनवण्यासाठी तयारी करावी लागेल. एवढं सहज सोपं नाही. बाजारातून आणलं
इकडून तिकडून वस्तू आणल्या, गॅस पेटवला, पटकन पदार्थ तयार केला, तो देवाला दाखवला, असा पदार्थ नाही. आजपासून त्याची सुरुवात करावी लागेल, तेव्हा कुठे तो देवाला तिथे आवडू लागेल. आणि पदार्थ काय म्हणून देवाला द्यायचे? आपण स्वतः जर देवाचे झालो तर याच्यासारखा पदार्थ दुसरा कोणता आहे? पदार्थ देण्यापेक्षा आपण जर स्वतःच देवाचे जर झालो आणि पदार्थापेक्षा जर आपल्याला तो देवच जे देवाला जर आपण जर अर्पण करू लागलो तर याच्यासारखा दुसरा पदार्थ तो कोणता? तो दुसरा पदार्थ कोणताच नाही. लक्षात घ्या की श्री दत्तात्रय प्रभूंना नेमकं काय आवडतं. श्री दत्तात्रय प्रभूंना पदार्थ नाही आवडत, श्री दत्तात्रय प्रभूंना कृती आवडते. कृतीरूप असलेला जो पदार्थ आहे तो देवाला खूप आवडतो. श्री दत्तात्रय प्रभूंना, श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवतार दिनाच्या निमित्ताने चिंतन करत असताना बघा, श्री दत्तात्रय प्रभूंनी एक एक जागा निवडलेली आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार कुठे झाला? बद्रिकाश्रम मध्ये झाला, उत्तराखंड मध्ये झाला. तो आपल्या महाराष्ट्रात झाला नाही. बाकीचे अवतार आपल्या महाराष्ट्रात आहे, परंतु दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा खूप लांबून, जवळपास आजच्या मितीला जर आपण जर विचार जर केला तर जवळपास 2,000 किलोमीटरवरनं तो अवतार आपल्या महाराष्ट्रामध्ये तिथे आलेला श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार. श्री दत्तात्रय प्रभू जागेची निवड करतात. श्री दत्तात्रय प्रभूंनी बद्रिकाश्रमची निवड का बरं केली असावी? कधी विचार केला आपण? श्री दत्तात्रय प्रभूंचं जे चरित्र आहे आणि या चरित्रातला एक एक जो पैलू आहे, या पैलूवर जर आपण चिंतन करण्याचा जर प्रयत्न जर केला ना तर याच्यामध्ये आपलं खऱ्या अर्थाने जीवनाचं तत्व तेथे दडलेलं पाहायला मिळतं. श्री दत्तात्रय प्रभू जागेची निवड करतात आणि बद्रिकाश्रमची भूमी श्री दत्तात्रय प्रभूंनी निवडली. जी निर्मनुष्य वस्ती आहे, माणसं असले ते ठिकाण आपल्याला आवडतात. गर्दी पाहिजे, जास्त लोक असले की आपल्याला बरं वाटतं, एकटेपणा असला की मग आपल्याला बरं वाटत नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट निवडत असताना जेथे लोक येऊ शकतात अशा प्रकारची जागा आपण निवड करतो. पण श्री दत्तात्रय प्रभूंनी जागेची निवड करत असताना अशा जागेची निवड केली. आता कुठे आम्हाला बद्रिकाश्रम माहिती पडलं ते नेमकं कुठे आहे, तोपर्यंत आम्ही सुद्धा त्या बद्रिकाश्रम पर्यंत पोहोचलेलो नव्हतो. जागेची निवड करत असताना